विधानसभेसाठीच्या मतदार यादीतच अनेक दोष, त्याच यादीवर निवडणूक घेणं अयोग्य, बाळासाहेब थोरातांचं विधान. मतदार याद्यांमधील चुका पुराव्यासह निवडणूक आयोगाला दाखवल्या, मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली, जयंत पाटलांची माहिती. लोकशाही हुकुमशाही पद्धतीनं चालवणं मान्य नाही, मतचोरी आणि पक्षचोरी ही सत्तेसाठीची चोरवाट, सत्ताधाऱ्यांच्या याच सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही अडवल्या, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका. सत्तेमधील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करत आहात का? तर मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला सवाल. सर्वपक्ष शिष्टमंडळ भेटायला गेलेल्याचा काही एक उपयोग होणार नाही, सर्वपक्ष शिष्टमंडळ आणि निवडणूक आयुक्तांच्या बैठकीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये एका पक्षाला पाहिजे तशी प्रभाग रचना करून दिली आहे, निवडणूक आयुक्तांच्या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाडांचं नाव न घेता एकनाथ शिंदेंवर आरोप. भाजपचे कार्यकर्ते निवडणूक याद्यांची खेळत आहेत, लोकशाहीचा खेळ खंडोबा सुरू आहे, मतदार याद्यांबाबत सुप्रीम कोर्टानं सुमोटो केस द्यावी, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेमधून. सकाळी दिसलेली अनेक दुबार नावं याद्यांमधून संध्याकाळी काढण्यात आली, ही नावं कोणी काढली? जयंत पाटलांचा सवाल. तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसरं कोणीतरी चालवतं, जयंत पाटलांचे गंभीर आरोप. तर निवडणूक आयोगाचा मीडिया सांभाळणारा देवांग दवे हा भाजपचा माणूस, त्याची चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी. माझ्यावर झालेल्या आरोपांना मी किंमत देत नाही, आरोप सुरू राहिल्यास कोर्टामध्ये जाऊ, वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवरून देवांग दवेंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचं कंत्राट भाजपच्या देवांग दवेंकडे असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप.